पहिल्यांदा एका मुलाने हवेत उडणारी कार बनवली आणि तेही आपल्या भारतामध्ये, ज्या आजपर्यंत आपल्या सरकारमध्ये कोणालाही जमलं नाही. ते एक मुलाने करून दाखवलंय. आपण सर्वजण म्हणतोत ना, हवेत उडणारी कार अगोदर जपानमध्ये येईल, चीनमध्ये येईल, पण भारतामध्ये येणार नाही. पण प्रत्यक्षात वेगळं घडले. भारतामध्ये एक साध्या मुलाने हवेत उडणारी कार बनवली आणि याची सुरुवात होते डोंगरामध्ये वसलेल्या एका गावापासून. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. एक छोट्याशा गावामधील मुलांनी हवेत उडणारी कार कसं काय बनवली ते आता आपण पाहूया. पर्वतांच्या रांगामध्ये वसलेलं एक छोटंसं गाव. आजूबाजूला डोंगर, दऱ्या, वळणावळणाची रस्ते. साधं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आणि पावसाळा आला की परिस्थिती आणखीन कठीण होते. कुठे पूर येतोय, कुठे डोंगर कोसळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला अर्जंटमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर तिथे खूप मोठी अडचण निर्माण होते. या सर्व गोष्टीचा विचार करून एक छोट्याशा गावातील मुलांनी ही हवेत उडणारी कार बनवली. ज्या गोष्टी आपण सिनेमामध्ये पाहतो, ज्याची आपण भविष्याची कल्पना करतो, ते प्रत्यक्षात एका पोराने करून दाखवले. आणि त्या पोराकडे काही डिग्री नाहीये. आता तो मुलगा कोण आणि त्यांनी ही कार कशी बनवली ते जाणून घेऊ. त्या तरुणाचं नाव आहे रवी टमटा. उत्तराखंडच्या अल्मोड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहणारा रवी टमटा. त्याने डबल सीटर इलेक्ट्रिकल हवेत उडणारी कार बनवली. विशेष म्हणजे या वाहनाची चाचणी स्वतः रवी टमटाने केली आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आणि त्यानंतर रवी टमटा हे नाव संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलं. लोकांनी जेव्हा हवेत उडणारी कार पाहिली तेव्हा अनेक लोक म्हटले, अरे हा तर AI व्हिडिओ आहे. भारतामध्ये हवेत उडणारी कार शक्यच नाही, कोणीच बनवू शकत नाही. पण जेव्हा ग्राउंड रिपोर्टवरती तो व्हिडिओ दाखवण्यात आला, ती कार कशी आहे, उडण्यासाठी किती वेळ लागतो, त्यानंतर लोकांना विश्वास झाला. अरे खरोखरच आपल्या भारतामध्ये हवेत उडणारी कार बनवली तरुणाने. हवेत उडणारी कार तर सर्वांनी पाहिली, पण चर्चा झाली ती बनवणाऱ्याची, म्हणजे रवी टमटाची. कारण की आपल्या देशामध्ये मोठे मोठे इंजिनियर आहेत, पण आजपर्यंत हवेत उडणारी कार कोणीही बनवली नाही, तेही इलेक्ट्रिकल. रवीला लहानपणापासून खूप यंत्रांची आवड. रवीचे वडील हे मोटर मेकॅनिकल. वडिलांच्या कामामुळेच रवीच्या मनामध्ये एक वेगळा प्रश्न निर्माण झाला. तेही आपण काहीतरी वेगळं करायचं. कार तर आपल्याला जागोजागी दिसतात, पण हवेत उडणारी कार दिसत नाही. वडील मोटर मेकॅनिक होते म्हणून रवीला लहानपणापासूनच मोटर, वायरिंग, मशीनीची रचना, कुठले उपकरण कसे जोडायचे हे सर्व त्याला लहानपणापासूनच पाहायला मिळालं. पण रवी टमटाने यंत्रांकडे मशीन म्हणून पाहिलं नाही, तो त्याचा अभ्यास करायला लागला. एखादं मशीन चालवायचं असेल तर काय करावं लागतं, ते मशीन जर पळवायचं असेल तर काय करावं लागतं. आता विचार करा, ज्या मुलाकडे साधी डिग्री नाही त्यांनी हवेत उडणारी कार कसं काय बनवली असेल. रवीने काय केलं, इंटरनेट आणि वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतला. त्यामधून तंत्रज्ञानाची माहिती घेतली. स्वतः सेल्फ स्टडी करून या प्रयोगाचा उपयोग करायचा. रवीचं शिक्षण हे वेगळ्या क्षेत्रात, त्याचा विमानाशी काही संबंध नाही. मग इथे प्रश्न उभा राहतो, त्याने हवेत उडणारी कार कसं काय बनवली आणि किती दिवसात बनवली. आता या प्रश्नाचं उत्तर ऐकलं तर आपण थक्क होऊन जाल. तब्बल 13 वर्षे लागले त्याला हवेत उडणारी कार बनवायला. रवी टमटा हा गेल्या 13 वर्षापासून याच्यावरती संशोधन करतो. 2015 पासून त्याने मनामध्ये निश्चय केला, हवेत उडणारी कार आपण बनवणार. त्यामध्ये अनेक प्रयोग झाल्या, चुका झाल्या, पण हळूहळू रवी त्याच्या चुकांमध्ये सुधारणा करू लागला. रस्त्यावरती चालताना निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून मोबाईल चार्ज करता येईल अशी कल्पना त्याने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय, रवी टमटाने आणखीन एक प्रयोग केला, तो म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंगसाठी खूप वेळ लागतो, पण त्याने असं एक तंत्रज्ञान काढलं ज्यामधून चार्जिंग फक्त 15 मिनिटात होते. पण खरी अडचण तेव्हा आली जेव्हा त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जायची वेळ यायची, कारण की पावसाळ्यामध्ये तिथे खूप त्रास व्हायचे. तर या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांनी हवेत उडणारी कार बनवली. पण अशी कार बनवली असं तर कोणीही त्याच्यावरती दावा ठोकू शकलं असतं. यासाठी रवीने 2023 मध्ये हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची अधिकृत नोंदणी केली. त्यानंतर रवी टमटाने चीनमधील काही गोष्टींवरती देखील अभ्यास केला, कारण की चीनमध्ये असे प्रयोग भरपूर केले जातात. रवीने जे इलेक्ट्रिकल व्हेकल तयार केले त्याचा वेग 200 किलोमीटर पर्यंत असू शकतो. जवळपास 40 किलोमीटर अंतर आपण 10 ते 12 मिनिटात पार करू शकतात. सध्या त्याने जे वाहन बनवलं त्यामध्ये 2च व्यक्ती बसू शकतात. आणि जर आपल्याला इमर्जन्सी आली तर त्यामध्ये पॅराशूट देखील लावण्यात आले. वाहन अचानक बंद झालं किंवा वाहनामध्ये काही बिघड झाला तर पॅराशूट लगेच उघडेल. आता हे वाहन किती वजन घेऊ शकतो, किती वेळ हवेमध्ये उडू शकतो, बॅटरी चार्जिंग किती वेळ टिकेल, याबद्दल पुन्हा एकदा या वाहनाची चाचणी होणार आहे.
एवढंच काय, रवी टमटाने हे देखील सांगितलं, 2 सीटरचा प्रयोग सक्सेस झाल्यानंतर आपण 4 सीटर व्हेकलवरती काम करणार आहोत. रवी टमटाची फ्लाइंग इलेक्ट्रिकल कार ही मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे की वेगळ्या भविष्याची झलक, हे तर आपल्याला येणारा काळच सांगेल. पण आज सोशल मीडियावरती एक चर्चा नक्की होते, खरंच भारतामध्ये हवेत उडणारी कार बनवली, तेही एका तरुणाने. याबद्दल आपल्याला काय वाटतंय? रवी टमटाने तयार केलेली हवेत उडणारी कार बाजारामध्ये येईल का? प्रत्यक्षामध्ये ती लोकांना वापरायला मिळेल का? का त्याची फ्लाइंग इलेक्ट्रिकल कार फक्त त्याच्यापुरती मर्यादित राहील? या सर्व विषयांवरती काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.